चौक प्रीमियर लीग स्पर्धेत जोहान वॉरियर्स ठरला विजेता तर सायली ट्रेडर्स उपविजेता। याबाबत सविस्तर वृत्त असे की टिळक चौक प्रीमियर लीग आयोजित क्रिकेट स्पर्धेला कोपरगाव शहरात मोठा प्रतिसाद मिळाला। पावसामुळे या स्पर्धा उशिरा झाल्या तरी देखील क्रिकेट प्रेमींचा उत्साह व प्रतिसाद या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात मिळाला। या स्पर्धेत जोहान वॉरियर्स संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाला। तब्बल 1 लाख रुपयांचे बक्षीस या संघाने पटकावले। केबीपी शाळेच्या मैदानात या स्पर्धा झाल्या। या स्पर्धेचा अंतिम सामना हा सायली ट्रेडर्स व जोहान वॉरियर्स मध्ये झाला। या अंतिम सामन्याचा टॉस युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते उडविण्यात आला। जोहान वॉरियर्स हा टॉस जिंकला व प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। यात 65 धावा सायली ट्रेडर्सने केल्या। जोहान वॉरियर्सने हे लक्ष्य गाठत अंतिम सामना जिंकला। 1 लाख रुपयांचे बक्षीस युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या वतीने देण्यात आले आहे। जोहान वॉरियर्स यांचा संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाला। जमील भाई शेख यांच्या जोहान वॉरियर्स या संघाला 1 लाख रुपयांची रोख बक्षीस व ट्रॉफी देण्यात आली, तर द्वितीय बक्षीस 70,000 रुपयांचे हे टिळक चौक यांच्या वतीने देण्यात आले। हे बक्षीस उपविजेता सायली ट्रेडर्स राजहोन यांच्या संघाला मिळाले आहे। 50,000 रुपयांचे तिसरे बक्षीस माध्यमिक फाउंडेशन यांच्या वतीने आदेश 11 यांच्या संघाला देण्यात आले, तर चौथे बक्षीस 30,000 रुपयांचे बक्षिसे स्वर्गीय DK अण्णा सोनवणे यांच्या स्मरणार्थ विद्याताई राजेंद्र सोनवणे माजी नगराध्यक्ष कोपरगाव नगरपालिका यांच्या वतीने BG अंजनापूर बाळासाहेब गव्हाणे यांच्या संघाला देण्यात आले आहे। या सर्व संघाला रोख रक्कम व भव्य ट्रॉफी देण्यात आली आहे। या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज नवनाथ हाडोळे ठरला। बेस्ट बॅट्समॅन आशिष शर्मा, बेस्ट बॉलर अखिलेश सिंग ठरला। या स्पर्धेचे बक्षीस वितरण युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले आहे। या स्पर्धा यशस्वी ठरल्याबद्दल तसेच सर्व क्रिकेट प्रेमींनी मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल या स्पर्धेचे मार्गदर्शक अशोक लकारे यांनी आभार मानले आहे। या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी झाले होते। गेल्या 4 वर्षांपासून या स्पर्धा यशस्वी होत असून क्रिकेट प्रेमींमध्ये मोठा प्रतिसाद पाहावयास मिळत आहे। क्रिकेटची पंढरी कोपरगावमध्ये पाहावयास मिळाली आहे। क्रीडा क्षेत्रात वैभव घालणारी ही स्पर्धा ठरली। टिळक चौक मित्रमंडळाच्या वतीने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी सदस्य यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत ही स्पर्धा यशस्वी केली आहे। त्यांचे कौतुक युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी केले। गौरव या स्पर्धेच्या निमित्ताने आपण केला आहे। विवेक भैया कोल्हे साहेबांचा सन्मान या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय। चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा या ठिकाणी आयोजन झाली। अनेकांनी 4 दिवसामध्ये त्याचा आनंद घेतला। पावसामुळे काही दिवसांनी ती स्पर्धा पुढे ढकलली गेली, परंतु त्याचा उत्साह काही कमी नाही झाला आणि अनेक चढ उतार सगळ्याच टीमनी या निमित्ताने अनुभवले। 12चे 12 स्पर्धकांना मी टीमला शुभेच्छा दिलेल्या होत्या। सगळ्या टीम मालकांनी या स्पर्धेवर विश्वास दाखवून त्या ठिकाणी टीम घेतल्या। 4 टीम यावर्षी अतिरिक्त वाढल्या आणि या स्पर्धेमध्ये जे काही विजेते आहे सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। खरं मैदानी खेळाचं महत्त्व आपण सगळ्यांनीच समजून घेतलं पाहिजे। आज जर भारतातील जगातील अभ्यास केला तर सर्वाधिक स्क्रीन टाइम किंवा मोबाईल वापरणारी जर कुठं लोकसंख्या असेल तर ती भारताची आहे आणि तब्बल 5 ते 7 तास दिवसातले मोबाईलवर आपल्या या ठिकाणी भारतीय घालवतात। म्हणजे 8 तास झोपेचे जर सोडले तर राहिलेल्या 16 तासांपैकी निम्मा दिवस हा आपल्या भारतीयांचा मोबाईलवर चाललेला आहे आणि कुठंतरी ही मोबाईलवर हरवलेली पिढी त्या मोबाईलमधून बाहेर काढून आपल्याला मैदानी खेळाकडे वळवायचे असेल तर अशा पद्धतीचं आयोजन अधिक आणि जास्तीत जास्त स्वरूपात सगळीकडेच व्हायला पाहिजे, जेणेकरून पुन्हा एकदा मैदानी खेळाचं महत्त्व आपल्या या येणाऱ्या नव्या पिढीला कळेल आणि म्हणून व्यसनापासून असेल नैराश्यापासून असेल दूर राहता येतं। स्पर्धेमध्ये कधी आपल्याला जय मिळतो कधी पराजय मिळतो, परंतु एक मात्र शिकवण मिळते की आयुष्य देखील अशाच पद्धतीने कधी अडचणी येतात, कधी जय मिळतो कधी पराजय मिळतो, परंतु त्याच्यातून सावरून आपण हे आयुष्य जगत असतो। अतिशय चांगल्या रीतीने ही खेळ आपण बघितला। अशाच पद्धतीने आपल्या या टिळक चौक प्रीमियर लीगचा जो काय उद्देश आहे की आपल्या भागातील देखील खेळाडू या ठिकाणी तयार व्हावे, कुठेतरी MPL असेल IPL असेल अगदी भारताच्या संघामध्ये जावे, हीच या निमित्ताने शुभेच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो। तुमचा खेळ बघून अनेकदा असं वाटलं की यामध्ये अनेक स्पर्धक अशी ही क्षमता ठेवता
की आपलं नाव लौकिक एका जागतिक पातळीवर आपण निश्चितपणाने कराल. आणि मी अनेकदा सांगतो की असे जर खेळाडू असतील तर या ठिकाणी आयोजकांनी देखील त्यांचं नावं आमच्या संजीवनी युवा प्रतिष्ठानकडे द्यावा, जेणेकरून त्यांना अपेक्षित असणारी योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी जी काही यंत्रसामुग्री लागेल ती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली जाईल. पुनश्च एकदा फार काय वेळ न घेता सगळ्या विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि ज्यांना या ठिकाणी विजेतेपद पटकावू शकले नाही त्यांना देखील पुढील टिळक चौक प्रीमियर लीगच्या 5व्या खंडासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. अधिकची तयारी करा आणि जोरात या ठिकाणी या. परंतु खेळामध्ये सुद्धा करिअर करता येतं हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अंडर-17ची वर्ल्ड कपची फिफाची टीम आली होती फुटबॉलची. 17 खेळाडू होते, पण त्याबरोबर 23 त्यांच्याबरोबर आलेली यंत्रसामुग्रीमध्ये टीम बरोबर आलेले सह खेळाडू म्हणा किंवा सपोर्ट स्टाफ होता. त्यामध्ये स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट असतील, डायटिशियन असतील, वेगवेगळे करिअर आता घडवता येतात. अगदी काही लाखांचं महिन्याचं मानधन त्यामध्ये मिळतं. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी खेळाच्या बाबतीत ज्यांना कोणाला आवड असेल तर निश्चितपणाने आपण त्याच्यामध्ये करिअर घडवू शकता हे लक्षात ठेवा. अभ्यासात जरी आपण थोडंफार कमी असेल तर एक करिअर म्हणून आपण या क्षेत्राकडे बघितलं पाहिजे. पुन्हा एकदा आयोजकांचं कोणाचा आभार राहिलंय स्वराज? तुझंच राहिलं. सगळ्यांचा आभार. चांगल्या पद्धतीची स्पर्धा घेतली. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अधिक मोठं स्वरूप आपण या स्पर्धेला देऊया आणि त्याला सहकार्य नेहमीप्रमाणे माझं देखील राहील हेच या निमित्ताने सांगतो. परत एकदा खूप खूप धन्यवाद. टिळक चौक प्रीमियर लीगचं 4थ्या पर्वानिमित्त ज्या स्पर्धा भरण्यात आलेल्या होत्या या स्पर्धेमध्ये 12 संघांनी सहभाग नोंदवलेला आहे. या 12 संघामध्ये जे आपण खेळाडू निवड केलेली आहे त्या निवडीमध्ये 3 आयकॉन घेतलेले होते, जेणेकरून या कोपरा तालुक्यातील जे आपले खेळाडू आहे या खेळाडूंचा कसा खेळ सुधारेल यासाठी आपण सर्व खेळाडूंचा त्यामध्ये सहभाग करून घेतलेला होता. आणि या क्रिकेट खेळामध्ये आपल्या सर्व संघ मालक सर्व खेळाडू यांनी जो सहभाग नोंदवला त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो. तसेच या संघासाठी खेळ पाहण्यासाठी जे आमचे प्रेक्षक आलेले होते या प्रेक्षकांनी सुद्धा चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद दिला. तसेच कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता या स्पर्धा यशस्वी पडल्या त्याबद्दल मी सर्व आयोजकांच्या वतीनं सर्वांचे खूप खूप आभार मानतो. तसेच आमचे पत्रकार बंधू असतील, तसेच MECBचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, या सर्वांनी आम्हाला खूप खूप सहकार्य केलं. तसेच आमचे युवा नेते विवेकभाई कोले यांनी सुद्धा आम्हाला खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोले तसेच संजय उद्योग समूहाचे बिपिनदादा कोले यांनी सुद्धा या खेळाला खूप खूप सहकार्य केलेलं आहे. आम्हाला सुद्धा या जे खेळाडू होते खेळाडूंना शाबासकीची थाप या सर्व आमदार ताईंनी दिलेला आहे, बिपिनदादांनी दिलेला आहे. तसे विवेकभाईंनी सुद्धा खूप खूप आयोजन कमिटीचे आणि सर्व प्रेक्षकांनी दाद दिली त्या प्रेक्षकांचे सुद्धा सर्वांच्या वतीनं त्यांचा सुद्धा आभार मानलेला आहे. असेच आम्हाला कायम विवेकभाई कोले तसेच संजय समाजाचे अध्यक्ष बिपिनदादा कोले तो आमदार ताई स्नेहलताताई कोले यांनी सर्वांनी आम्हाला कायम सहकार्य केलेलं आहे. यापुढे आम्हाला सहकार्य करावं अशी मी विनंती करतो आणि मी सर्वांचे आभार मानतो. आणि आजचा खेळात सर्वांनी आनंद लुटला त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे देखील मी आभार मानतो.